थोडंसं उशिरा आम्ही आणि महायुतीमध्ये सुद्धा आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील असं सुरुवातीला वाटत होतं आणि ज्या क्षणी आम्हाला हे लक्षात आलं की मिळणार नाही. महायुती म्हणून लढायचा निर्णय असल्यामुळं पूर्ण 81 किंवा 80 जागाचा विचार आम्ही डोळ्यासमोर केला नाही. कुठल्या पक्षाकडे कुठल्या पक्षाचा माणूस आहे? हा पहिला प्रश्न तुम्हाला मला जर यादी घेऊन बसला तर मी अशी तुम्हाला टीका लावून दाखवी. तो इकडं आला, तो तिकडं गेला. ऐका, भाजपचे नगरसेवक जेवढे निवडून यायचे त्याच्यापेक्षा जास्त नगरसेवक जनसुराज्याने या शहरात आधी निवडून आणले. भाजपचा नगराध्यक्ष या शहरात कधी झाला नव्हता. त्यावेळेला जनसुराज्याने स्वतःचे 2 नगराध्यक्ष केले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं जनसुराज्य शक्तीचा सुराज्य संकल्प आज प्रसिद्ध करण्यासाठी म्हणून आयोजित केलेला हा पत्रकार परिषदेचा कार्यक्रम सगळ्यात अगोदर मी सगळ्या पत्रकार बंधूंचे आणि डिजिटल मीडियाचे जेवढे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की रविवारचा दिवस असून सुद्धा आज आपण सगळेजण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला. मला सगळ्यात अगोदर एक गोष्ट सांगायचा आनंद होतोय की गेले 4 दिवस मला वाटते तुम्ही विविध पक्षांचे आणि आघाड्यांचे जाहीरनामे प्रकाशनाचे कार्यक्रम त्या ठिकाणी बघितले असतील किंवा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला असतील. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षानं उतरावं आणि पक्षानं शहरवासियांच्यासाठी एक वचननामा जाहीरनामा द्यावा ही अवस्था निर्माण करायचं काम जनसुराज्य शक्ती पक्षानं केलं. 2005च्या अगोदरचा काळ जर तुमच्या डोळ्यांच्या समोर असेल तर कुठलाही पक्ष निवडणूक लढवत नव्हता. निवडून येणाऱ्या त्या मतदारसंघातल्या तिन्ही उमेदवारांना मदत काय किरकोळ स्वरूपात केली जायची आणि निवडून आलेल्या लोकांची आघाडी करायची आणि या शहराचं नगरपालिकेचं कामकाज चालवायचं ही अवस्था या शहरातल्या लोकांनी बघितलेली आहे. मला आनंद आहे की आम्ही या जिल्ह्यात स्थापन झालेला एक पक्ष म्हणून खर तर हा संघर्ष केला आणि या शहराला एक चांगली लोकशाहीतली सुदृढ व्यवस्था देत असताना आज सगळे पक्ष या निवडणुकीमध्ये सहभागी होताना आपण बघतोय आपापल्या पक्षाच्या वतीनं लोकांना काही विश्वास देण्याचा प्रयत्न करतायत असं बघतोय आणि एक अप्रत्यक्ष लोकशाहीतली अकाउंटेबिलिटी असणं याची खरं तर सुरुवात वचननामा किंवा जाहीरनाम्याच्या माध्यमातून आपल्याला अभिप्रेत असते ती झाल्याचा काळ आपण सगळेजण अनुभवतो. मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे की आज पहिल्यांदा डिजिटल स्वरूपात जाहीरनामा किंवा वचननामा किंवा आमचा सुराज्य संकल्प जो आम्ही आपल्या समोर आणलाय. कारण आपण बघतो की अनेक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून किंवा ते छापलेले जाहीरनामे आपण बघतो आणि पुन्हा मग एवढ्या सविस्तर त्याचं वाचन त्या ठिकाणी होत नाही. प्रत्यक्षपणानं अंमलबजावणीवर मी आज ह्या ठिकाणी बोलणार नाही आणि म्हणून कायम काहीतरी वेगळं करणाऱ्या संकल्पनेमध्ये आज लोकांच्या पर्यंत आम्ही विश्वासानं जाण्याचं हे एक माध्यम म्हणून डिजिटल स्वरूपातली ही सुरुवात ही सुद्धा आज करायचा आम्ही प्रयत्न केलाय. मला आपल्या सगळ्यांना प्रामुख्यानं 2-3 विषय जे आपण ह्या सुराज्य संकल्पात बघितले त्याच्याबद्दल आम्ही नेमका काय विचार केलाय याच्याबद्दलच्या काही गोष्टी मी फक्त काही 5-10 मिनिटात आपल्या समोर या ठिकाणी व्यक्त करणार आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की सुराज्य संकल्प असेल जाहीरनामा असेल हे आपण मांडतो अमुक करणार तमुक करणार याच्याबद्दलची भावना भाषा आपण या ठिकाणी व्यक्त करतो पण प्रामुख्यानं हे तुम्ही करणार कसं आणि हे करायचं तुमच्या नेमकं नियोजन तुमच्या संघटनेचं पक्षाचं काय आहे याच्याबद्दल
खर तर आम्ही फार मोठा एक सविस्तर विचार ह्या शहराच्या अडचणींचा, शहरातल्या परिस्थितीचा करून या सगळ्या गोष्टी समोर आणायचा प्रयत्न केलाय. आणि म्हणून मला पहिल्यांदा सांगितलं पाहिजे की आपल्या महानगरपालिकेचं बजेट आणि हे बजेट किती आहे, हे बजेट कुठल्या रूपानं येतं आणि हे बजेट कुठल्या रूपानं जातं. म्हणजे नगरसेवक म्हणून निवडून येणाऱ्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्याकडनं पहिल्यांदा आपण जर कुठला अंकुश ठेवायचा असेल तर तुमचा स्वतःचा असणाऱ्या बजेटमध्ये जास्त पारदर्शक काम तुम्हाला कसं करता येईल. आणि हा विचार आम्ही खरं तर हा सुराज्य संकल्प मांडताना त्या ठिकाणी केला. मला वाटते सविस्तर आकडेवारी माझ्या डोळ्यासमोर आज नाही, पण प्रामुख्यानं जर विचार केला तर 25-26 जे बजेट आज त्या ठिकाणी मांडलं जाईल, हे बजेट साधारण 1300 कोटी रुपयांचं ह्या शहराचं असेल. रस्त्याची कनेक्टिव्हिटी किंवा रस्ते मोठे आहेत का? पुण्यात आता बघतोय तुम्ही ते पुण्यातलं दाखवा, पुण्यात करू शकतो. हा विषय मांडताना नाही, मी हा विचार नक्की केला. जर तुम्हाला कारण सांगतो की आज आउटर रिंग रोड म्हणजे हेवी ट्रॅफिक जर आपण बाहेर घालवलं तर आपण किती ट्रॅफिक कमी करणार आहे. त्यानंतर आउटर रिंग रोडला जोडणारे इनर रिंग रोड जर आपण बनवले तर आपण कुठल्या रस्त्यावरचा लोड किती कमी करणार आहे. आणि आता जो आपण म्हणलो की आंबा मातेसाठी येणारं जे एक वेगळं ट्रॅफिक आहे ते जर आपण ह्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी थांबवलं तर किती लोड कमी करणार आहे, याचा जो विषय मी एक डोळ्यासमोर धरलाय. तर त्या विषयामध्ये फार मोठं नवं ऍक्विजिशन करून आपल्याला हे करावं लागत नाही. याचं नियोजन आपण करणं शक्य आहे, अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी समोर येते. आणि तो ऍक्च्युली ज्या वेळेला डीपीआरचा भाग घेईल, पण प्रामुख्यानं प्राथमिक जो म्हणतो आपण अभ्यास तो करायचा प्रयत्न आपण केला. स्वतंत्र का लढतायत म्हणजे कमी जागा का सगळ्या का लढवू. प्रामुख्यानं 2 विषय होते की आम्ही पहिल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी सांगितलं की थोडस उशिरा आम्ही आणि महायुतीमध्ये सुद्धा आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील असं सुरुवातीला वाटत होतं. आणि ज्या क्षणी आम्हाला हे लक्षात आलं की मिळणार नाही आणि मग महायुती म्हणून लढायचा निर्णय असल्यामुळं पूर्ण 81 किंवा 80 जागाचा विचार आम्ही डोळ्यासमोर केला नव्हता. आणि मग सन्मानजनक जागा मिळत नाहीत आणि आपल्या चांगल्या कार्यकर्त्यांना न्याय आपण देऊ शकत नाही, म्हणजे आम्ही स्वतंत्र लढायचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. मी तुम्हाला आता ह्या प्रश्नाचं उत्तर कुठल्या पक्षाकडे कुठल्या पक्षाचा माणूस नाही, हा पहिला प्रश्न तुम्हाला मला जर यादी घेऊन बसला तर मी अशी तुम्हाला टीका लावून दाखवी, हो इकडं आला तो तिकडं गेला. ऐका, आज जनसुराज्य मधलं पण काही लोक गेली आणि आज उदय भाऊ सारखा माणूस असेल जुना आमचा होता, आमचा अण्णा बलाले सारखा माणूस असेल जुना आमचा होता, विठ्ठू पुरेकर सारखा माणूस असेल आमचा होता, अनेक आमची लोक. आणि मी तुम्हाला जे म्हणलो ना की कार्यकर्त्याला जिथे न्याय मिळाला नाही त्यांना कुणीतरी न्याय दिला पाहिजे का नाही. ज्या वेळेला उद्या 16 तारखेला हा निकाल लागेल त्यावेळेला तुम्ही म्हणाल की तुम्ही होता म्हणून बरं झालं. त्याच्यापेक्षा जास्त आज काय सांगत. जनसुराज्य ही भाजपची टीम आहे असा आरोप सतीश पाटलांनी केला. मात्र कोल्हापुरात काही मतदारसंघामध्ये जनसुराज्याच्या रिक्षांवर भाजपचे झेंडे दिसतात प्रचाराच्या निमित्तानं. जनसुराज्य ही भाजपची टीम असायचं कारण नाही. याचं कारण सांगितलं की कोल्हापूर शहरात भाजपचे नगरसेवक जेवढे निवडून यायचे त्याच्यापेक्षा जास्त नगरसेवक जनसुराज्याने ह्या शहरात आधी निवडून आणले. भाजपचा नगराध्यक्ष या शहरात कधी झाला नव्हता, त्यावेळेला जनसुराज्यानं स्वतःचे 2 नगराध्यक्ष केले, महापौर केले. तर त्यामुळं आम्हाला कोल्हापूर परत हे म्हणणं ही कुठेतरी आमची भीती घेतल्याचं कारण आहे असं मला वाटतं. आणि ह्याचा निकाल सांगेल आपल्याला की आता ज्या पद्धतीनं वेगळे वेगळे उमेदवार उभा राहिले त्यांचं विश्लेषण ज्यावेळेला आपण करू त्यावेळेला हे निकाल आपल्याला समोर येईल. काही मतदारसंघात जनसुराज्याच्या रिक्षावर भाजपचे झेंडे देखील दिसतात. मी तुम्हाला काय सांगितलं की काही ठिकाणी आमच्याकडे 4 उमेदवार नाही आहेत. म्हणजे काही ठिकाणी आम्ही एकच उमेदवार लढवतोय, काही ठिकाणी 2 उमेदवार आमचे आहेत. 4चं पॅनेल हे सगळ्या ठिकाणी नाही. आणि अशा ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार जर स्ट्रॅटेजिक अलायन्स ज्याला म्हणतो निवडून येण्यासाठी तिथल्या स्थानिक परिस्थितीप्रमाणे
जसं आज एकनाथ शिंदेना सांगायची पाळी आली की MIM आणि काँग्रेस बरोबर आम्ही कधी करणार नाही, पण काही जिल्ह्यांच्या मध्ये MIM आणि काँग्रेस बरोबर शिवसेनेची आघाडी झाली. असं त्या स्थानिक त्या वॉर्डापुरतं काही घडलं असलं तर मला माहिती नाही. पत्रकार बंधूंच्या माहितीसाठी दुसरा एक विषय फक्त आता वेगळा आहे, पण चांगलं जर काम करायचं ठरवलं तर कसं घडू शकतं त्याची क्लिप फक्त दाखवणार आहे मी तुम्हाला. की हे रस्ते करताना सुद्धा कोल्हापूरमधली मोठी झाडं गेली ती लावायचा प्रयत्न केला. पण एक आम्ही केदारण्य प्रकल्प जो करतोय ज्योतिबावर, तर त्यामध्ये अशीच मोठी झाडं आणून आपण लावायचा प्रयत्न केला. खरं तर झाडं लावायला हा हिवाळ्याचा काळ हा चांगला नसतो, म्हणजे त्याला वाढ होत नाही. पण ज्या म्हणजे एक्सपर्टाईज आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण